एव्हरीवन, आज आपण बघूया साखर आंबा कसा बनवायचा। त्यासाठी मी ते 5-6 आंबे धुवून त्याची वरची साल काढून घेऊन ते खिसून घेतले आहेत। आंबे खिसून झाल्यानंतर एक कढई गरम करायला ठेवूया। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 5-6 लवंगा आणि 2-3 दालचिनीचे तुकडे घालून घेऊया। त्यामुळे साखर आंब्याला एक वेगळीच टेस्ट येते। नंतर त्यामध्ये खिसलेले आंबा घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया। नंतर त्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घालून घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता। साखर घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचे। तुमच्या बोलत बोलत कधी साखर आंबा तयार झाले हे समजलेच नाही। हे मी जास्त घट्ट करणार नाही, कारण ते थंड झाल्यानंतर घट्ट होते। हे तुम्ही 6 महिनेही स्टोअर करू ठेवू शकता। फ्रीजमध्येच ठेवावा असे काही नाही। हे तुम्ही लहान मुलांना चपाती ब्रेड बरोबरही खायला देऊ शकता। हा साखर आंबा लहान मुलांना नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। साखर आंबा तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून मला सांगा। बाय।